कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे सोया चंक्स खिमा. हा खिमा कसा करायचा? चिकनपासून नाही तर आपण सोया चंक्सपासून हा खिमा बनवणार आहोत. हा सोया चंक्स खिमा इतका भारी लागतो, त्याचा रंग चव सुद्धा खूप भारी येते. तर मग रेसिपीकडे वळूयात. गॅस चालू करून गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर पाणी ठेवायचं आहे उकळायला आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सोया चंक्स घालून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे. हे सोया चंक्स थंड पाण्यामध्ये सुद्धा भिजत घालून करू शकता. मध्ये भिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी इथे गॅसवर पाणी गरम करून त्याच्यामध्ये 2-3 मिनिटं उकळून घेतलं आहे. 2-3 मिनिटं झालेले आहेत. सोया चंक्स चांगले मऊ झालेले आहेत. आता आपण ते चाळणीत काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता सोया चंक्स चांगले मऊ झालेले आहेत. आता ते पाणी नितळल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे सोया चंक्स चांगले बारीक वाटून झालेले आहेत. आता आपल्याला ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे. कढई चांगली गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर लगेच जिरे टाकायचे आहे. लगेच आलं लसणाची पेस्ट आणि कांदा टाकून चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा तळत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळं कांदा लवकर तळतो आणि कलर सुद्धा छान येतो. सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण खाली टाकणार नाही. कांदा चांगला लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. लाल तिखट, हळद, थोडासा काळा मसाला, गरम मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले चांगले 2-3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. हा सोया चंक्स खिमा करायला खूप सोपा आहे. नॉनव्हेज खाणारे सुद्धा बोटं चाटत खातील असा हा खिमा. एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. हे सर्व मसाले व्यवस्थित परतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून 2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण तो खिमा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा खिमा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटांनंतर व्यवस्थित मिक्स झाल्यास त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं झालेले आहेत. खिमा छान शिजलेला आहे. छान वाफ येत आहे. कलर सुद्धा खूप भारी आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. घरामध्ये भाजीला काही नसल्यास पटकन तयार होणारा खिमा नक्की बनवून ट्राय करा. मस्त मसालेदार खिमा तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून गरमागरम कुरकुरीत पावासोबत किंवा गरम गरम चपातीसोबत हा खिमा खाऊ शकता. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असे